चला आता सामन्याला सुरुवात करायची, कारण जनरेटर ऑन झाले एकदा ना मित्रांनो की खूप खर्च असतं. तुम्हाला वाटतंय, परंतु त्या आयोजकांना माहिती आहे प्रत्येक मिनिटाला किती डिझेल संपतो. चला मी पुन्हा पुन्हा कॉल करतोय, चिखली संघ आपले 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल करा, कारण आता आयोजक आमच्याकडे पाहायला मिळायला लागले. चला सलामीचे 2 बॅटर सुद्धा मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. अनंत मुकादम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांची प्रामुख्याने स्पर्धेला उपस्थिती आहे. चिखली संघ आपला 12वा खेळाडू नाहीये. अगोदरच आपल्याला इथे कॉल करून ठेवतो, कारण काल एका संघाला 2 धावांची पेनल्टी मिळाली. यस 12वा खेळाडू सुद्धा आलेला आहे. वैभव यायची सुरुवात आपण इथून करायची. उपसभापती चषक पहा, पहिल्यांदाच अनाउन्समेंट करतो, आज 10 ग्रामीण संघ आहेत, त्यामुळे हायेस्ट स्कोर असलेल्या संघाला आपण बाय देणार आहोत. पहिल्या सत्रामध्ये हायेस्ट स्कोर असणाऱ्या संघाला बाय दिली जाईल, याची दक्षता, याची अनाउन्समेंट मी पहिल्यांदाच करतोय, त्यामुळे शंका नसावी. कोणत्याही प्लेयर बद्दल आपल्याला काही शंका असेल तर ती मॅच सुरू होण्या अगोदर आपण कंप्लीट करायची आहे. नंतर कोणत्याही प्रकारचं आपलं आयोजक आपल्याबद्दल ऐकून घेतलं जाणार नाही. चला सगळ्या शंका कुशंका दूर झाल्या असतील तर मॅचला आपण सुरुवात करूया. प्रशांत पाटील ब्लास्टिंग प्लेयर ओळखला जातो चिखली संघाचा, तो मात्र ओपनिंगला आलेला, आणि आवाज ऐकाल वैभव भोपी, हरिग्रामचा गोड आवाज मातृभाषेमध्ये. थँक्यू. हॅलो चिक चिक. सन्माननीय श्री धर्मा म्हस्कर यांचे इथे शुभागमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत करूया आपण. सन्माननीय श्री वसंतदादा काठावले उपसभापती चषक 2024 14व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतो आणि क्रिकेटची भव्यता दिव्यता आणि राजकीय वसा जपणारे राजबिंड व्यक्तिमत्व आणि प्रतिनिधी, अगदी 14 वर्षांची ज्या पद्धतीने मगाशी सकपाल सरांनी उल्लेख केला की तपश्चर्या आणि हा निरंतर वसा असाच कारंदारी निरंतर असाच चालू राहील, यात आपण शुभेच्छा देऊन करूया आजच्या दुसऱ्या रात्रीला सुरुवात. आराधना करूया आपण श्री गणरायाना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. वंदन करूया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना की मृत्युकेचे पवित्र तव राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजुनी या केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराय तुम्हा माना समुद्रा. पहिल्या मॅचला आपण सुरुवात करतोय. अतिशय चांगली लढत, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा, क्रिकेटचा गजर, क्रिकेटचा महासंग्राम, आणि आज या मैदानावर रंगणार क्रिकेटचं तंबल युद्ध आणि क्रिकेटचा अतिशय थरार अनुभव आपल्याला इथे अनुभवायला मिळेल. 2 बलाढ्य संघ एकामेकाविरुद्ध फाईट करतील. पहिल्यांदा टॉस जिंकलाय मला वाटतं दहिली टीमनं, आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यांचा निर्णय त्यांनी मैदानामध्ये साकारलाय. बॅटिंग करायचे चिखलीला, पंचाने दिले ग्रीन सिग्नल. ऑल सेट, सर्व काही सेट आहे. बघा लक्षात घ्या, पहिले 3 मिनिटं 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत आणि 20 मिनिटांमध्ये संपूर्ण इनिंग हे प्रत्येक टीम साठी अनिवार्य आहे. आता टायमिंग सेट होते. मयूर पाटील टायमिंग अलर्ट करतायत. 8:11. पहिलाच बॉलवर प्रशांत पाटील चालला, बॉलला पाठवलाय डीप लॉंग लेग सीमारेषा पलीकडे, आणि चांगली सुरुवात श्री गणेश धावांचा चौकारानं. सुरुवात झाली मैदानात. प्रशांत पाटील एक नामचित आणि नाव लौकिक खेळाडू, कारण खूप कमी वयामध्ये या खेळाडूचं नाव या आकाशाच्या क्षितिजावर या टेनिस क्रिकेटच्या पटलावर अगदी गाजताना तुम्हाला बघायला मिळालंय. आणि खरं तर या खेळाडूंना जो ज्ञान त्याच्यामध्ये आत्मसात केलाय, या क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळ्यामध्ये असाच त्याचा खेळ का निरंतर बघायला मिळेल. पुन्हा एकदा त्याच एरियामध्ये यावेळेस मिड विकेटला फिल्डर फार दूर ओढून, ग्रेट, खूप चांगला प्रयत्न तिथे केला गेला. 100% एफर्ट आपल्याला बघायला मिळालाय.
आणि सर्वोत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण क्रिकेटमध्ये या गोष्टी व्हायला हव्या, कारण हा खेळच असा आहे की तुम्ही एकट्यानं खेळा जाऊ शकत नाही. तुमच्या 11 खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं असेल तर हा खेळ तुम्ही जिंकता, नाहीतर नाही. मी नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो की तुमची एखादी चुकी तुमच्या संपूर्ण संघाच्या पराभवाचं कारण बनू शकतो. आणि किती चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय, कारण 2 धावा या फिल्डिंग डिपार्टमेंटच्या चांगल्या दर्जाने वाचवले गेलेत. संघाचं समीकरण पुढे चाललंय. पहिल्या 2 बॉलचा वापर झालाय, 6 रन ऑन बोर्डवर सध्या लागतात आणि वैयक्तिक योगदान प्रशांतचं बघायला मिळालंय. चांगला बॉल, वाईड यॉर्करची निवड इथे केली, मोस्ट डिमांडेबल बॉल. कारण फलंदाजांच्या आक्रमकतेपासून वाचायचं असेल तर आता ब्लॉक हॉल आणि यॉर्कर नाही तर वाईड यॉर्कर ही सगळ्यात पहिली पसंती असू शकते आणि ती पसंती दिली गेली गोलंदाज प्रसाद पाटील कडून. कमबॅक करणं आम्ही जाणतो हे सांगत असताना पहिले 2 चेंडू हार्ड लेन ठेवली, परंतु तेवढे चांगले फटके आले. तदनंतर डॉट, गुडघा टेक आणि गुडघा टेकून वापरण्याचा प्रयत्न, कॅच तिथे कॅरी केली जाईल. मोठी विकेट प्रशांत पाटील च्या खेळी सांगत. खूप चांगलं संगीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवचरित्र आपण जर वाचत असाल तर शिवचरित्रातून काही गोष्टी खूप चांगल्या शिकण्यासारख्या आहेत. आणि त्यामधून एक गोष्ट आपण नेहमी ऐकतो, वाचतो की ज्यांच्या सोबत असाल त्यांच्या सोबत कट्टर राहा, नाहीतर फायदा असेल तर थांबायचं आणि तोटा असेल तर निघून जायचं, पळून जायचं. अशांपासून लांबूनच सलाम. मैदानामध्ये आपण जाणार आहोत. मोहन पाटील यांच्याकडून प्रथम पाटीलसाठी या झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे देण्यात येणार आहे. कारण खूप चांगला झेल, कारण हे विकेट आणि त्याचं महत्व हे सगळ्यांना कळतं. आजचं नॉलेज क्रिकेटचं फार वाढलंय. कारण आपण बघितलं तर फक्त क्रिकेट फक्त खेळाडूंपुरतं मर्यादित नाही. आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये ऑन स्क्रीन क्रिकेट बघितलं जातं. आज कधी कधी असं वाटतं की क्रिकेटर्सना खेळाडूंची नावं माहिती नसतात, तेवढी नावं त्यांच्या घरच्यांना माहिती असतात. आजकालचं क्रिकेट एक फास्ट बनत चाललंय आणि सगळ्यात जास्त पसंती या खेळाला मिळते. त्यामुळे प्रशांत पाटीलची विकेट आणि त्याची किंमत काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. आणि आज मैदानामध्ये सुरुवात झाली परंतु अंत तो देऊ शकला नाहीये. प्रहार केला बॉल, अगदी ठोकला बॉल, चालला लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. झेल कॅरी केला जाईल. लगातारचे 2 मोठे हादरे बॅटिंग करत असताना चिखलेला. काल मी बारापाड्याच्या स्पर्धेमध्ये होतो तेव्हा थोडस वेळ काढला, लाईव्ह बघितलं. किती चांगला उद्घाटन सोहळा, अगदी दैदिप्यमान सोहळा बघायला मिळाला. कारण खूप मोठमोठे मान्यवर मंडळी या स्पर्धेला आपण हजेरी लावताना बघितले. हे सन्माननीय वसंतदादा काठावले यांच्यावर असणारं प्रेम आहे. कारण आपण पैसा चला आजकाल सगळी कमवतात, परंतु आयुष्याची सगळ्यात मोठी श्रीमंती आपण आपल्या आयुष्यामध्ये किती माणसं कमवली यामध्ये. मॅच मध्ये आपण आता पुन्हा एकदा जाऊया. धावसंख्येचा फलक टोटल बोर्डवर 6 रन. 2 फलंदाज महत्वाचे 2 गडी गमावलेत. पहिल्यांदा प्रशांत पाटील आणि आता किरण पाटील. त्यामुळे संघाची संपूर्ण जबाबदारी येऊन थांबली आहे. लेफ्ट हँडेड जयेश पाटील आता मैदानामध्ये आलाय आणि सलामीला आलेला मंगेश पाटील यांच्या खांद्यावर ही संपूर्ण जबाबदारी येऊन थांबली आहे. बघायचं मैदानामध्ये हा धावांचा डोंगर रचण्यामध्ये का सफलता मिळेल. कारण जरी सलामीवीर अयशस्वी ठरले, ऑन हॅट्रिक बॉल होता, चांगली लेन ठेवली, वाईड लेंथ आपली बघायला मिळाली. सुरुवात झाली होती चौकाराने, असं वाटलं होतं की या षटकामध्ये किमान 12-15 रन येतील, परंतु तसं नाही. कारण हा खेळच असा आहे, आपल्या विचारांच्या पलीकडे आपण जे विचार करतो ते या खेळामध्ये कधीच होत नाही. म्हणून तर हा रंग बदलणारा खेळ अगदी म्हटलं जातं आणि ते रंग
बदलवून टाकले पहिल्या षटकामध्ये प्रसाद पाटीलला, कारण पॉवर प्ले मध्ये जिथे एकच पॉवर प्ले तुम्हाला मिळेल आणि तिथे रन आलेत फक्त 6 आणि 2 महत्वाचे फलंदाज गमावलेत बॅटिंग करत असताना चिखले संघानं. गड किल्ल्यांचा अगदी चांगलं समोर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून टायमिंग अलर्ट आहे, लक्षात घ्या. या गोष्टी तुम्हाला वारंवार सूचना आम्ही देणार नाही, कारण हा खेळ नियमांच्या बंधनामध्ये खेळला जाणारा खेळ आहे. अनेक रूल्स रेग्युलेशन्स आपण फॉलो करतो, म्हणून तर म्हटलं जातं कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. तुम्ही नियम तोडले तर लगेच त्याचा दंड तुम्हाला मिळेल. काल काही संघांना पॅनल्टी याच्या मिळालेत, त्यामुळे अगदी वेळेचं बंधन तुम्हाला आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपलीच पाहिजेत. प्रत्येक टीमला विनंती आहे, फक्त दहिवली नाही. चिखले संघ जेव्हा उतरेल, हो इथे लेट कट करण्याचा प्रयत्न, चूक झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉल चालला सीमारेषा पलीकडे, गडी आणि पॉइंट मधून चौकार. दोन्ही टीमला चांगलं जमतं याचा उल्लेख मी काय अगोदर केला, परंतु बघायची रन पुन्हा एकदा एज लागले. बॉल चालला पाठीमागे. फर्स्ट स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. कोणती रन या बॉलवर नाही. डॉट बॉल. जेव्हा जेव्हा आक्रमण झालंय तेव्हा तेव्हा डॉट बॉल आलाय, कारण पहिल्यांदा चौकार, त्यानंतर डबल, नंतर डॉट. त्याचं प्रेशर आलं आणि एक चांगल्या बॉल अगदी म्हणण्यापेक्षा खूप चांगला शॉट सिलेक्शन करण्याच्या प्रयत्नानं खेळाडू प्रशांत बाद झाले. हार्ड लेन टाकण्याच्या ऐवजी शॉर्ट लेन ठेवली. बॉल चाललाय गॅप मधून एक्स्ट्रा कव्हरला. 2 फिल्डर बॉलच्या पाठलाग सुरू असताना तिथे बॉल थांबवण्यामध्ये असमर्थ ते राहिले. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. क्या बात आहे. इतिहास जेवढा वाचाल तेवढा कमी आहे. जेव्हा गड किल्ल्यावर जी यशवंती नावाची घोरपट तिला चढवण्याची वेळ आली, ती 2दा खाली उतरली, तेव्हा म्हटलं यशवंती, जर गड किल्ला आता चढली नाहीस तर इथं जिती कापून खाईन. माणसं काय, मुख्य प्राण्याने स्वराज्याला निर्माण करण्यामध्ये किती सहाय्यता केलं असेल हा दृष्टांत बरंच काही सांगून जातं. लेट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, थोडीशी छेकाई करायची होती बॉल सोबत, परंतु निर्धाव चेंडूची इथे सांगता गुड कमबॅक, व्हेरी गुड कमबॅक. कारण पहिल्याच बॉलवर चौकार, त्यानंतर डॉट, चौकार, डॉट, असं चित्र बघायला मिळतंय. 4-0. 5वा बॉल काय बघायला मिळेल, कारण आतापर्यंत 8 आलेत. स्विचिटचा प्रयत्न, गॅप शोधण्यामध्ये यश. गल्लीमधून बॉल चाललाय डीप पॉइंट कडे, आणखीन एक चौकार. एखादा VIP नंबर जसा असावा तसं हे षटक राहिलंय. कधी फलंदाजांचं आक्रमण, कधी गोलंदाजांचं कमबॅक. बघायचा अंतिम चेंडू काय सांगून जाईल. धावसंख्येचं टोटल कॅल्क्युलेशन 18 वर. आता रुलावर गाडी आली, जी रुलावरून पटरीवरून गाडी निसटली होती. प्रमुख 2 खेळाडू बाद झाले होते, धावासाठी स्ट्रगल करत होता. अगदी चिखले संघ संघर्ष त्यांचा मैदानामध्ये सुरू होता, त्याला आता यश मिळालंय. सन्मानानं स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची या उद्देशानं हा बॉल अगदी जाणीवपूर्वक एका नभेसाठी खेळला, कारण त्याला सूर गवसलाय. फलंदाज मैदानामध्ये मंगेश पाटील. आता पाहता पाहता पहिली 2 षटकं समाप्त झाली. पहिल्या षटकामध्ये 6 तर दुसऱ्यामध्ये आले 13. अशा टोटल 19 धावा फलकावर लागले बॅटिंग करत असताना चिखलेच्या.
लक्षात घ्या 10 मिनिटं आता झाली आहेत, 10 नाही तर 11 झाली आहेत. त्यामुळे 4 मिनिटांत तुम्हाला हे षटक संपवायचं आहे, नाहीतर तुम्हाला अगदी 15 मिनिटांपेक्षा 1 सेकंद तुम्ही जरी जास्त घेतला तरी लगेच एक फिल्डर अंतिम षटकामध्ये आत येईल, हे लक्षात घ्या. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर थर्ड ओव्हर मध्ये तिसरा गोलंदाज निशांत पाटील. शॉर्ट ऑन बॉल करायचं, बॉल हवेमध्ये मुक्त संचार करतोय, अगदी हा फटका फसलाय. आणखीन एक विकेट डाऊन. तिसरा हादरा बॅटिंग करत असताना चिखलेला. जगात भारी 19 फेब्रुवारी सगळं भगव वातावरण, भगव वादळ सगळ्या जगामध्ये येतं. कारण शिवजयंती हा उत्सव संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. चला, शोकांतिका या गोष्टीची की आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये महाराजांचे धडे शिकलो, परंतु आताच्या पिढीला त्यांचे धडे शिकायला मिळत नाहीये. ही शोकांतिका आहे. आणि परराष्ट्रांमध्ये, परराज्यांमध्ये अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांनी लढलेल्या लढाया, त्यांनी केलेले अनेक गनिमी कावे आणि याच्यावर अभ्यास केला जातो. ही एक राहिलेली शोकांतिका. मान्यवरांचं आगमन इथे होत असताना त्यांना विनंती आहे, या व्यासपीठावर आपण अपील तिथे होते, अपिलामध्ये उत्साह आणि अपील उचलून धरली. पंचांनी फलंदाज झालेत. एज लागल्यानंतर कॉट बिहाइंड द विकेट बाद. धावसंख्येचं गणित बघूया आपण. सदस्यतेमध्ये मयूर पाटील आम्हाला माहिती देत आहेत की 19 धावा आतापर्यंत लागलेत. नारपोली गावचा एक अतिशय सुंदर हस्ताक्षर असलेला हा स्कोरर मयूर पाटील, अक्षरशः सरस्वती त्याच्या हातामध्ये नांदते. फॉलो केलं बॅट्समनला, जसा बाहेर निघाला तसा फुलर लेन पायांवर चेंडू ठेवला, अजिबात संधी दिली नाही. क्रिकेटमध्ये एम महत्वाचा असतो, नियंत्रण महत्वाचा असतो. अगदी जगभरामध्ये वेगवान गोलंदाज कोट्यावधी पडलेत, त्यांना कोणी कुत्र विचारत नाही. तुम्हाला क्रिकेटमध्ये किंमत पाहिजे असेल तर नियंत्रित टप्पा तुमच्याकडे गरजेचा आहे. एस लागले, बॉल चाला पाठीमागे, डाय लगावत असताना झेल तिथे कॅरी केलं गेला. काय ग्रेट, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. क्षेत्ररक्षण करत असताना दहिवलीचं विकेट नंबर विकेटची पतन झाली. 5 खेळाडू बाद झालेत. 11 खेळाडूंचा स्क्वॉड मैदानामध्ये खेळत असतो, याचा अर्थ अर्धी साईना मैदानातून बाहेर आता आली आहे. त्यामुळे आता बॉटम एंडचे खेळाडू मैदानामध्ये जातील. गोलंदाजांना देखील मैदानामध्ये चांगली फलंदाजी करण्याची आता वेळ आली आहे. याचं कारण सुरुवातीचे ओपनिंग ब्लास्टर्स असमर्थ ठरलेत, त्यांना सक्सेस मिळाला नाहीये धावा जमवताना. अगदी आपण बघितलं तर येणारा कालखंड सांगून जाईल किती धावा बनतील. दहिवली संघाचं देखील तेवढंच विशेष कौतुक करायला हवं, कारण ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे ती देखील उल्लेखनीय कामगिरी त्यांनी करण्यामध्ये त्यांनी सफलता दाखवली आहे. बोर्डवर धावा बघू शकता, सध्या 19 वर संघ थांबलाय. आणखीन एक फटका सजवला यावेळेस. खूप चांगला प्रयत्न, झेल होता आता निसटला. कारण अगदी उजव्या हाताचा खेळाडू असेल तर त्याच्या शरीराच्या उजव्या बाजूला धावून जाणं आणि उजव्या हाताने झेल टिपणं सोपं असतं, परंतु अगदी बॉडीचे अपोजिट डाव्या बाजूने धावत जाणं आणि डाव्या हाताने झेल पकडणं थोडं कठीण, परंतु चांगले प्रयत्न. मोटिवेशन महत्वाचं असतं. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करा परंतु रडू नका. प्रयत्न तुम्हाला करावे लागतात, कारण अनेक प्रयत्नांना जेव्हा तुम्ही सामोरं जाता, अनेक संघर्षाला सामोरं जाता, तेव्हा जे यश मिळतं ते इतिहास घडवतं. परंतु कोणताही संघर्ष न करता जो यश मिळतो तो फक्त यशच असतो, त्याला कोणी जास्त विचारत नसतं. हवेमध्ये टॉस केला होता हा बॉल, पंचांनी बॉल पाहिलाय.
की ऑफ स्टिकच्या लाईनच्या बाहेरून इट इज अ वाईड, अगदी आपण बघू शकतो, परंतु पंचाने वाईट दर्शवलाय. धावसंख्येचा फलक तिसरा पंचांकडे निर्णय आलाय. वेस्ट ऑफ हाईट, येस, नो बॉल चेक करायचंय. चेंज केलं जाते अगदी 24 लाईव्ह इव्हेंटचा डिपार्टमेंट देखील संतोष पवार जे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत ते सध्या चेक करतील की एक्झॅक्टली हाईट फॅक्टर किती आहे, या उंची किती होती, का कमरेच्या वर बॉल आहे की खाली, लिगल बॉल की अनलिगल, याची चर्चा, याची चाचपणी, याची चेकिंग केली जातं. आज संतोषजी पवार म्हटलं की त्यांच्याकडे बघल्यानंतर असं वाटतं की एखादे रिटायर पोलीस आलेत की काय, इतकी चांगली पर्सनॅलिटी त्यांची आहे. त्याच्यामुळे सीबीआयचं काम देखील त्यांच्याचकडे दिलंय. तुम्हीच चेक करा, तुम्हीच इन्व्हेस्टिगेशन करा की एक्झॅक्टली. आणि निर्णय आलाय की नो बॉल, रिव्ह्यू सक्सेसफुल, आणि त्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 21वा फलकावर लागतील. फ्री हिटची संधी लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये जयेश पाटील. फ्री हिटची संधी होती परंतु अजिबात मुभा दिली नाही. रन तिथे पूर्ण करण्याचा प्रयत्न, 1 रन कंप्लीट झाली. थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट, एज लागली, नंतर बॉल पाठीमागे. पंचांचा निर्णय करेल. 1-1 धाव अतिशय महत्वाचे असते. 1-1 लेग बाय एज यांचे निर्णय अतिशय महत्वाचे असतात. चला आता योग्य वेळेमध्ये आपण पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपण ही कामगिरी केली 3 षटक संपवण्याची. त्यामुळे प्लीज आता वेळ घेऊ नका. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये हवा असेल तर पाणी जरूर आम्ही पुरवू. जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा आम्हाला कॉल करा. परंतु जर आवश्यकता नसेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू नका, कारण आपल्याला वेळ जेवढा वाचवता येईल तेवढा वाचवण्याचा प्रयत्न आपला आज असेल. काल पहिली रात्र होती, काल उद्घाटन सोहळा होता. मान्यवरांची वाट आपल्याला पाहावी लागते आणि नंतर थोडं उशिराने सुरुवात होते. पहिल्या दिवसामध्ये या गोष्टी मॅनेज होतात, परंतु तदनंतर दुसऱ्या रात्रीमध्ये नियम स्ट्रिक्ट होतात आणि ते गरजेचं देखील असतात. रजनी स्पर्धा आहे, अफाट खर्च असतो. दिसण्यासाठी हा पर्व जरी आपण बघितलं 5 ते 6 रात्रींचा जरी असला त्याची अगदी मेहनत 2 महिन्यांच्या अगोदरपासून सुरुवात होते आणि अगदी रात्रीचा दिवस करावा लागतो आयोजकांना. तेव्हा जाऊन हे आयोजन सक्सेसफुल होतं. आणि या मागची मेहनत काय असतात, त्याची धावपळ काय असते, हे फक्त आर्थिक खर्च काय असतो हे फक्त आयोजकच जाणतात. त्यामुळे जाऊया मैदानामध्ये. चला, आजकाल आपण बघतो बऱ्याच ठिकाणी अगदी इलेक्ट्रिक मीटरचा यूज होतो, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला जनरेटर व्हॅन हे वापरले जात आहेत. जनरेटर व्हॅन म्हटलं तर त्यांचा दिवसाचा भाडा, त्यामध्ये लागणारा डिझेल याचा खर्च बराच असतो. चूक झाली क्रिकेटमध्ये, पुन्हा चुकीला माफी नाही. फिल्डिंग मधून चुका झाल्या दहिलीच्या. आणखीन एक चौकार. हॅलो, मॅच मध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. चौकार आल्या पहिल्याच बॉलवर स्लॉग वरला सुरुवात झाली. अंतिम षटक आहे. 26 धाबांचं फलक सध्या फलकावर लागले. 26 एकूण फलंदाज आतापर्यंत बाद येते 5. चांगला बॅलन्स केलाय संघाचा डाव. मंगेश पाटील आणि त्याच्यानंतर आता जयेश पाटील यांना ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलीत. आपण बघू शकता आपल्या या छोटी रणरागिणी आज खूप चांगला शृंगार करून आलेत. या स्पर्धेमध्ये त्यांचंही स्वागत. झेल हवेमध्ये होता. कॅच ड्रॉप, फॉलो थ्रो मध्ये कॉटन बॉलची संधी होती. झेल सुटला परंतु रनआउट वाचला जाणार नाही. खेळाडू झालेत रन आउट. आणखीन एक धक्का. विशाल पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये खूप चांगली कामगिरी आतापर्यंत विशालने केली. मला वाटतं 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये विशालचं योगदान आहे. चला, नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करेन. या पुढचा सामना असेल आर्यन स्पोर्ट्स शिर्ली आणि श्री गणेश संघ बाळे.
सर दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस, त्यामुळे प्लीज टॉस साठी या लगेच. आर्यन स्पोर्ट्स चिरले निर्दोष खरेत आणि श्री गणेश संघ बाळे त्यांचे कॅप्टन, त्यांना आमची विनंती की आपण लगेचच मुख्य व्यासपीठाशी टॉस साठी संपर्क तुम्हाला करायचा आहे. मॅच मध्ये आपण जाऊया. शेवटचा अंतिम स्लॉग वर सुरू आहे. मैदानामध्ये रन किती बनतील? हो, बॉल हवेमध्ये उडवलाय. बॉल चालला थर्ड मॅनला. पाठीमागे थोडसा या मैदानाचा निमुलता भाग आहे, उतरता भाग आहे आणि त्यामुळे एकदा एज लागली की बॉल थांबणार नाही. चौकार. या इनिंगचा ज्याने चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलंय. संघ पुढे चाललाय 3-0. 30 धावांपर्यंत आता संघ पोहोचलाय. फायटिंग स्कोर बनलाय. चिखले संघाचे गोलंदाज मैदानामध्ये संघर्ष करतील इतक्या रन तर आता बोर्डवर आलेत, परंतु बघायचं अजून पूर्वार्ध एंड होणं बाकी आहे. प्रहार केला आहे, फटका चांगला बॉल चाललाय डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचले तिथे एक रन कंप्लीट झाली आहे. सिंगल वर संतुष्ट आहेत दोन्ही खेळाडू. सिंगलच्या मदतीने अजून संघ पुढे चालला 31-31. आतापर्यंत खूप संघर्ष करावा लागला इथपर्यंत पोहोचण्यासाठी चिखले संघाला. अनेक फाईट त्यांना मैदानात करावे लागले. अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागलं, सामोरं जावं लागलं आणि तेव्हा जाऊन 31 पर्यंत आता संघ पोहोचलाय. मयूर सांगतायत की मला वाटतं की अजूनही जवळपास 2 बॉल येणं बाकी आहे. त्या पूर्वार्धाचे एखाद जरी स्कोरिंग शॉट आला तरी मॅच खूप चांगली बनेल यात मात्र शंका नाही. फुलटॉस होता, प्रहार तर चाललाय, हल्ला बोसाला बॉल चाललाय, सीमारेषा लगत चेंडू अडवलाय. किती चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अगदी या सुंदर क्षेत्ररक्षणातून किमान 5 धावा वाचवल्या गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. याच्या अगोदर एक चौकार तिथे अडवला होता, त्याच्यानंतर हा षटकार अडवला गेलाय. पाठीमागे एकदा क्षेत्ररक्षण तिथे देखील खूप सुंदर झालं. म्हणजे त्या 3 या 5 अगदी खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. किमान 12 धावा 11 धावा आतापर्यंत वाचवण्यामध्ये सुयश मिळालाय फिल्डिंग डिपार्टमेंटला दहिवलीला. चला 2 चुका जरूर झाल्या जिथे 2 चौकार आले, परंतु नंतर चांगली कामगिरी झाली. प्रहार केल्या, बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट, जमिनी समांतर. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल का? नाही, कारण रॉकेट थ्रो तिथे आला. 1 रन बनली, परंतु थोडी सल्ला मसलत तिथे सुरू असताना पंच एक्झॅक्टली आता आम्हाला सांगतील 1 की 2. चला डिअर अंपायर्स, 1 रन की 2 रन हे आम्हाला सांगा. ये सकपा सर. पंच 1च रन. ओके, सिंगल रन मिळेल. होय, कारण दोन्ही खेळाडू थांबले होते, त्याच्यामध्ये 1 रन इथे मिळेल. आणि खेळाचा पहिला डाव हा समाप्त झाल्याने पहिल्या डावामध्ये रन बनले 33-34 टार्गेट. येस, थँक्यू वैभव. बरेचसे मान्यवर आहेत. मी वसंत आपणाला विनंती करेन या आपण स्वागत कक्षामध्ये. आणि मान्यवरांना विनंती करेन, आदरणीय कमलाकर दरेकर पेन रिक्षा चालक मालक संघटनेचे प्रेसिडेंट आहेत, अध्यक्ष, यावं आपण. सहर्ष स्वागत आहे आपलं. आणि त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो आता तर सन्मानचिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत. सन्माननीय कमलाकर दरेकर साहेब पेन रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत आपण पाहाल. मी आदरणीय उपसरपंच गागोदे ग्रामपंचायतीचे कैलास दरेकर सर, आपणाला विनंती असेल आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. गागोदे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय कैलास दरेकर यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. यावं आपण कैलास दादा, स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर वीज प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजर आदरणीय राजेश दरेकर सर, आपणाला विनंती असेल वीज प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय राजेश दरेकर यांचं आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. पेनचा एक गोड आवाज आहे,
अर्थातच रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आय थिंक आहेत ते केतन पाटील, आपणाला विनंती असेल आमच्या स्वागत कक्षामध्ये आपण येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. केतन पाटील, आपणाला विनंती असेल आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर स्वागत आपण पाहाल. यानंतर मी केतन पाटील यांना स्वागतासाठी इथे पाचारण करेन. आदरणीय सतीश पाटील उद्योजक आहेत. आदरणीय सतीशजी पाटील उद्योजक आहेत, त्यांना विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आपण स्वागत पाहत आहात. केतन पाटील पेनहून आहेत. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आज त्यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. सतीश पाटील यांचं स्वागत आपण एक यशस्वी उद्योजक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. सन्माननीय सतीशजी पाटील. दुसरे आदरणीय शैलेंद्र जोशी, आपल्याला विनंती असेल आपण मॅच चालू करायचे, मॅच थांबू नका प्लीज. मान्यवर भरपूर आहेत त्यामुळे मान्यवरांसाठी आपण मॅच थांबू नका. शैलेंद्र जोशी, आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आमचे कृष्णा झुमारे या गावचे रहिवासी आहेत. आपल्याला विनंती असेल कृष्णाजी झुमारे, कृष्णाजी झुमारे, आपल्याला विनंती असेल या आपण स्वागत कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आदरणीय गणेशजी सते, आपणाला विनंती असेल आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन स्वागताचा स्वीकार करावा. गणेशजी सते. मी आता ज्यांची नावं घेणार आहे कारण मान्यवरांना मी माफी मागेन कारण मॅच चालू होणार आहे. त्यामुळे मी अनंत ठाकूर सामाजिक कार्यकर्ते भातान, आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. रवी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सुमटणे. तदनंतर भरत पाटील सामाजिक कार्यकर्ते आहेत. आदरणीय अर्जुन पाटील. त्यानंतर मोहन पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य. बैकर मामा काँग्रेसचे ज्येष्ठ नेतृत्व आहेत. माजी ग्रामपंचायत सरपंच मधुकर मुकादम. त्यानंतर नितीन भोईर माजी उपसरपंच. आदरणीय अनंता मुकादम माजी उपसरपंच. त्यानंतर धर्मा मस्कर ग्रामपंचायत सदस्य. आदरणीय एकनाथजी खारके, सन्माननीय एकनाथजी खारके, आपल्यालाही विनंती असेल. त्यानंतर शरद पाटील ग्रामस्थ गागोदे, माफ करा, मी आपल्याला विनंती करेन आमच्या स्वागताचा पण स्वीकार करावा. या सगळ्या मान्यवरांनी सुखबुलीनं आमच्याकडनं नाव राहिला असेल तर या सगळ्यांचं आपण शब्द सुमनाने स्वागत करूया. टाइम ऑन होतोय. बरोबर वाजलेले आहेत पहिल्या बॉलसाठी 8:40. ये गेंद देखिएगा, स्टेट डाउन द ग्राउंड इस गेंद को खेला सीधे बल्ले से, पहले गेंद के ऊपर 6 रन. एक बार मेरा प्यार भरा नमस्कार दोस्तों. 34 रनों का पीछा. माजी सरपंच श्रीत अनंताजी मुकादम यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. 4 रन 2 गेंदों के ऊपर. काफी महंगे ओवर डालते हुए गेंदबाज प्रशांत पाटिल. मुकाबला रहेगा दोस्तों, बहुत थोड़ी सी जज्बाती हो रही है मुकाबले में. यस मैं बता रहा हूं, जरा मेरे पास आने तो दो यार. अगला मुकाबला रहेगा आर्यन स्पोर्ट चिरले और श्री गणेश बाले टीम. इस ओवर की समाप्ति के पहले आपको आना है टॉस के लिए. 34 रनों का पीछा करना था और टीम का टोटल की बात करें तो रन संख्या बन चुके हैं इस वक्त 11 रन.
फिर एक बार सभी का स्वागत है। उपसभापति ट्रॉफी 2024 14वां साल है। वसुंधरा काटवले इनके नाम से जानी जाने वाली ये प्रतियोगिता आज की दूसरी रात। पहला मुकाबला, एक तरफ चिखले टीम तो दूसरी तरफ चेरोबा दहिवले टीम। 11 रन ओवर द विकेट। प्रशांत ये देखिएगा सीधे बल्ले से खेलना चाहती थे बल्लेबाज विशाल पाटिल, बाएं हाथ के बल्लेबाज ऑन स्ट्राइक। निशांत पाटिल ने क्या जबरदस्त धुआंधार शुरुआत की, एक छक्का उसके बाद चौवा, शानदार बल्लेबाजी। लॉन्ग फुल टॉस गेंद थी, इस बार ऑन साइड में खेला, वहां पे प्रोटेक्शन है जरूर। 1 रन बनेगी। 1 रन बनेगी। बस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। रन बने 12 रन, 1 दर्जन रन बन चुके हैं। पहला पावर प्ले यहां पे देखने को मिल रहा है। इस बार निशांत रहेगा स्ट्राइक में। ये बल्लेबाज बहुत ही ताकतवर बल्लेबाजी करता है और इस साल अगर देखा जाए तो बहुत ही फॉर्म में रहा है ये बल्लेबाज। इस बार अगर देखिएगा टीम का टोटल 1 से बढ़ता हुआ आगे जाएगा 13 रन। एलईडी बेल जुगनू की तरह चम कर रहा है, लेकिन नॉट आउट करार दिया अंपायर ने। तो बंद कर सुनील पाटील माइक। हॅलो, भरतजी बोराडे सामाजिक कार्यकर्ते बाले यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय। रोशन टॉचमी साठी बोलो ना। चलो इसके बाद मुकाबला आर्यन स्पोर्ट चिरले और दूसरी तरफ श्री गणेश बाले टीम। ये दो टीमों के बीच में टॉस रहेगा। तमाम मेहमानों का स्वागत तो हमने किया यहाँ पे, और अगर गलती से किसी मेहमान का स्वागत करना यहाँ पे हम भूल गए तो उनका मैं दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा, स्वागत करना चाहूंगा। चलो मुकाबले की तरफ दोस्तों, पहली ओवर में आए थे रन 13 रन, 34 रनों का पीछा करना है। 13 रन आ चुके हैं, यानी कि अब जीतने के लिए 18 गेंदों में 21 रनों की जरूरत। पहला ही मुकाबला। इसके बाद मुकाबला है चिरले और बाले टीम के कप्तान आइएगा, और दोनों कप्तान आ भी चुके हैं। टॉस के लिए यहाँ पे मैं बुलाना चाहूंगा। अलॉन्ग द कार्पेट इस गेंद को खेल दिया, 1 रन बनेगी। और 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। रन बने 14 रन। राजेश दरेकर साहब जो कि विप्स प्राइवेट लिमिटेड के मैनेजर है, उनसे दरख्वास्त करना चाहूंगा आपके हाथों टॉस किया जाएगा। रनों की रफ्तार को रोकना पड़ेगा, गेंदबाजों को कमर कसनी पड़ेगी। प्रीतम पाटिल इस बार कॉम्बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे। अगर इसी तरह से ये साझेदारी बढ़ती रहेगी तो काफी दिक्कतों को फेस करना पड़ेगा टीम चिखले को। इस मुकाबले में घुसना चाहते हैं, कमबॅक करना चाहते हैं। रोशन सर, टॉस इथे होतोय आणि नाणेफेकीचा कॉल झालाय। आर्यन स्पोर्ट्स चिरले या संघाकडे टॉस झालाय, डिसिजन काय घ्याल? फील्डिंग। चला मॅच सुरू आहे, त्याच्या मुलं बाईट मी घेत नाहीये। शुभेच्छा दोघांना देऊया आपण आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये रोशनजी सकपा सरांकडे। थैंक यू वैभव। दोनों टीमों को हम देंगे बेस्ट ऑफ लक और चलेंगे मैदान की तरफ। मैदान में जो हंगामा हो रहा है इस वक्त, जिस हालात से गुजर रही है इस वक्त टीम चिखले, तो उस हालात को बेहतर करना अब बचा है गेंदबाजों के हाथों में, क्योंकि इस साझेदारी को तोड़ना होगा। साझेदारी बरकरार रहेगी तो फिर जीत को नजदीक ला सकती है। और ये ब्रेक थ्रू, फर्स्ट विकेट डाउन, दहिवली हैव लॉस्ट द विकेट। राजेश्वर छत्रपति उनकी जयंती है और पूरे धूमधाम से महाराष्ट्र में नहीं तो पूरे देश में, नहीं तो पूरे विश्व में मनाई जाती है। और फक्र है, हमें बहुत गर्व महसूस करेंगे। 19 फरवरी का इंतजार पूरा देश कर रहा है। देखिएगा इस साल अगर देखा जाए वैभव, तो हमारे रामलला का मंदिर, ये भी बहुत बड़ी औपचारिकता थी हमारे लिए, और पूरा विश्व उस माहौल को, उस
प्रोग्राम को देख रहा था। इस बार देखिएगा नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल प्रसाद पाटिल। प्रसाद पाटिल टीम की रन संख्या अगर देखी जाए तो 15 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 15 गेंदें और 19 रनों की जरूरत है। साझेदारी तोड़ने में तो कामयाबी मिली प्रीतम पाटिल को, अब रनों को रोकना भी उतनी जिम्मेदारी निभानी होगी। मैं आयोजन करता जो सामने खड़े हैं उनसे मैं दरख्वास्त करना चाहूंगा, प्लीज प्लीज, हमें मुकाबला नहीं दिख रहा है, प्लीज। ओ मिस्टामिंग स्ट्रोक, हवा में बहुत टाइम गेंद हवा में लहरा रही थी, लेकिन जब तक की गेंद तक फील्डर पहुंचे तब तक एक रन निकालने का पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास, और टीम का टोटल एक से मुंह होता हुआ 16 रन। एक विकेट के नुकसान पर निशान पाटिल ने क्या शानदार शुरुआत की थी, उसके बाद विकेट मिला था। एक सफलता दर्ज की थी प्रीतम पाटिल ने और थोड़ा सा कमबैक करके दिया था अपने चिखले टीम को। 14 गेंदे, अब 18 रनों की जरूरत। विशाल पाटिल, ये काल है गेंदबाजों का इस वक्त ऑन स्ट्राइक, और एज लगी, शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मैन के। ओ यहां से देखिएगा क्या यहां पे हो गया, ये आई कांट बिलीव, ये दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज, और इसी के साथ 2 रन कंप्लीट। विश्वास नहीं बैठ रहा है, हाथ को लगभग गेंद चिपक भी चुकी थी, बल्लेबाज लगभग बाहर जाने की तैयारी में भी था, ऐसे में हाथ से गेंद छूटना, इसे कहते हैं खराब किस्मत। पूरी प्रतियोगिता की ये 15वीं कैच ड्रॉप हुई है, तो ये छोटी छोटी गलतियों को सुधारना होगा। चिखले टीम प्रशांत पाटिल एक बहुत होनहार खिलाड़ी है, रायगढ़ हाफ हो या फिर तहसील हाफ हो, जब जब बड़े मुकाबले होते हैं इसका नाम जरूर लिया जाता है। ऐसी गलतियों को माफ नहीं किया जाएगा, ऐसी गलतियों को नजरअंदाज नहीं किया जाएगा। और ये क्या हुआ, दूसरी गेंद के ऊपर कमबैक, विशाल पाटिल को वापस भेजा है और एक दे धक्का। वो कहते हैं ना वक्त बदलने में टाइम नहीं लगता। वैभव एक देखिएगा ऐसे लग रहा था ये मुकाबला एक तरफा, लेकिन नहीं, वक्त बदल गया, थोड़ा सा वक्त ने साथ दिया है। और कहते हैं ना दोस्तों कि अगर वक्त ने आपके साथ चलना यहां पे थाम लिया तो उसको रोकना नामुमकिन होगा। सूरज पाटिल जो देखते, ऐसे कहा जाता है जो देखते नहीं थे उनका सलाम आने लगा, मेरा वक्त क्या बदल गया, मेरे नीम के पेड़ पर आम आने लगे। तो ये वक्त अगर आपके साथ है तो शायद कुछ भी मुमकिन हो सकता है। नए गेंदबाज सूरज पाटिल, 12 गेंदें बची और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। 12 गेंदे 16 रन, यानी 8.00 के औसत से रन बनाने हैं। वैसे तो आसान लक्ष्य, मुश्किल लक्ष्य नहीं है मैं कहूंगा दहीवली के लिए, लेकिन कमर कसनी पड़ेगी गेंदबाजों को। इस बार अलोंग द कार्पेट ऑन साइड में खेल दिया, 1 रन बनेगी, 1 रन बनेगी। 1 से बढ़ता हुआ टोटल आ चुका है, रन संख्या में इजाफा हुआ 19 रन। अब गेंदें बची है 11 और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। हर एक गेंद महत्वपूर्ण रहेगी चिखले टीम के लिए, क्योंकि अब बहुत बड़ी इम्तिहान की घड़ी है चिखले टीम के गेंदबाजों की। अग्नि परीक्षा है ये, परीक्षा में अगर इस इम्तिहान में आप पास हो गए तो शायद दोबारा मौका मिलेगा उपसभापति चषक के इस प्रतियोगिता में खेलने का। सिंगल से स्ट्राइक रोटेट करते हुए जीत के नजदीक जाने की कोशिश यहां पे जरूर की जा रही है बल्लेबाजी करने वाली चेरोवा दहीवली टीम द्वारा। और विकेट, और उड़ा इस गेंद को आउट ऑफ द पार्क, वाव 6।
को खेला था ना मयूर, क्या स्वीट साउंड आया था बल्ले से टप करके, और जैसे मानो 6 की मोहर लगाई थी उस गेंद के ऊपर बल्लेबाज ने, और ये 6 रनों के साथ जीत के बिल्कुल नजदीक पहुंचने की कोशिश चेरोबा दहिवली टीम के, क्योंकि टीम की टोटल रफ्तार से आगे बढ़ती हुई 26 रन। अब जरूरत है 9 गेंदों के ऊपर 8 रनों की। 9 गेंदे 8 रन। कल कुछ ऐसा मुकाबला हमने देखा था, 5 गेंदों के ऊपर 2 विकेटें, और शायद नाइट का मुकाबला था और हम ऑनलाइन उस मुकाबले को देख रहे थे। वशिनी और मुरबे का मुकाबला हुआ था टोंडरे के मैदान के ऊपर। मेरी जानकारी सही है तो आपको भी मालूम होगा, लेकिन इस बार क्या होगा। ओ द विकेट, अपील हुई अंपायर के पास, और ये उंगली आसमान में, और एक झटका लगा दहिवली टीम को। के लिए 8 रनों की जरूरत है। आर्यन चिरले, आर्यन स्पोर्ट चिरले और श्री गणेश टीम बाले। बाले टीम को ना वैभव आपने देखा है कभी? मैं तो फर्स्ट टाइम खेलते हुए देखूंगा। अब देखना होगा यहां पे, अगर देखा जाएगा तो 8 गेंदों के ऊपर जरूरत है 8 रनों की, और नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। अक्षय गायकर। 8 गेंदे 8 रनों की जरूरत। और इस गेंद के ऊपर 0 रन। मुकाबले में अब बहुत बड़ा रोमांच यहां पे देखने को मिल रहा है, क्योंकि अब गेंदें बची है 7 और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। क्या जबरदस्त मुकाबला, मुकाबला मुकाबला, अब रंग बदलता हुआ मुकाबला यहां पे देखने को मिला है। 7 गेंदे और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। गेंदबाज सूरज पाटिल। सूरज पाटिल तैयार। ओ द विकेट, नेक्स्ट बॉल। आउटसाइड ऑफ सम, यहां पे गेंद फेंकी गई थी। 1 रन बनेगी। दूसरी रन के लिए दौड़ना चाहते हैं दोनों बल्लेबाज, और इसी के साथ 2 रनों के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। रन बने 28 रन। अब गेंदें बची है 6 और जीतने के लिए 6 रनों की जरूरत। खारके आणि संतोष घोगरे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचे आपण मनापासून स्वागत करूया। और जिनका हम बेसब्री से इंतजार कर रहे थे, एक सेलिब्रिटी आज के दिन में, आपको एक बड़ी सेलिब्रिटी सोनी मराठी टीव्ही पर, जो सोनी मराठी टीव्हीवर जो मराठी मालिका आहे ते तुझं माझं सपान, या मालिकेतील पैलवानाची भूमिका सादर करणारा टीव्ही फेम एक मोठी सेलिब्रिटी आपल्या भेटीला येत आहे थोड्याच वेळात। सूर्या टोरसे यांचं इथं आगमन होणार आहे। तर खरोखर या स्पर्धेसाठी मी म्हणेन दुग्ध शर्करा योग आहे, कारण सेलिब्रिटींचं इथं येणं होत आहे। सोनी मराठी मालिकेवर, मराठी टीव्हीवर जी मालिका आहे तुझं माझं सपान, या मालिकेमध्ये पैलवान राघवची भूमिका करणारा सूर्या प्रोडक्शन प्रस्तुत कालचाच पाखरू गाणं सूर्या प्रोडक्शन युट्यूब चॅनलवर सूर्या टोरसे यांचं इथं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल। तो चलो 6 गेंदे 6 रनों की जरूरत है। किरण हार के हाथों से इस गेंद को खेलना चाहना यहां पे चाहे थे बल्लेबाज, और दूसरी रन के लिए दौड़ पड़े। सब कुछ ठीक ठाक चल रहा है, लेकिन एक गलती पीछे ढकेल रही है इस बार। अब गेंदें बची है 5 और जीतने के लिए 4 रनों की जरूरत। देखिए मुकाबला आसान नहीं है, एक आध दूसरा विकेट अगर लेते हैं गेंदबाज तो पसीना आ जाएगा फिर दहिवली टीम को।
आड़े बैट से खेलना चाहते हैं इस बार, देखिएगा डॉट गेंद निकली है यहां पे। अब गेंदें बची है 4 और जीतने के लिए 4 रनों की जरूरत है। कभी कभी ना डबल माइंड होता है, जब बॉल टू रन चाहिए होती है तो दिमाग यहां पे काम नहीं करता बल्लेबाजों का। ये बढ़िया स्ट्रोक खेला इस बार, गैप सिलेक्शन, 1 रन बनेगी, दूसरी की कोशिश और बढ़िया फील्डिंग, बढ़िया फील्डिंग, रन बने, अब 3 रन बने, लेकिन लाजवाब फील्डिंग, कमाल की फील्डिंग। अपने टीम के लिए 1 रन जरूर बचा इस खिलाड़ी ने। अब गेंदें बची है 3 और जीतने के लिए 1 रनों की जरूरत। काफी टेंशन में था 12वां खिलाड़ी, बहुत छोटा कलीजा है और शायद वो बर्दाश्त नहीं कर रहा था इस मुकाबले को। जी हाँ, जी हाँ, सबसे ज्यादा टेंशन अगर किसको रहेगा ना तो 12वें खिलाड़ी को रहता है। हमें इतने सालों का एक्सपीरियंस बता देता हूं, सबसे ज्यादा टेंशन रहता है। अब 1 रन की जरूरत है, 3 गेंदों में 1 रन की जरूरत है। हाँ जी हाँ, हमारे जो कि मामा बैकर मामा इस टीम के पैकर है। देखिएगा कौन कहता है उम्र का, यहाँ पे कौन कहता है उम्र के हिसाब से क्रिकेट नहीं, उम्र मायने नहीं रखती। आज भी हमारे बैकर मामा देखिएगा इस टीम को भी प्यार करते हुए, और काफी सालों से 14 सालों से वैभव भूपी बैकर मामा 1 साल भी मिस नहीं किया इस टूर्नामेंट को, और आज टीम भी पैक किया है। 3 गेंदे 1 रन, पूरी तरह से यहां पे देखिएगा पूरी तरह से 30 यार्ड सर्कल और विकेट। 1 रन ला, यहां पे डायरेक्टेड करने की कोशिश, विकेट, विकेट। प्रेशर भरा मुकाबला, 2 गेंदे, अब जीतने के लिए 1 रन की जरूरत है अथर्व। फिर मजा आएगा दर्शकों को, और फिर एक हाई वोल्टेज मुकाबला, फाइटिंग मुकाबला देखने को मिलेगा। प्रशांत पाटिल मुकाबला नहीं छोड़ना चाहते, भले ही मुकाबला ऐसे, मैंने पहले ही कहा है वैभव, जब बॉल टू रन रहती है तो डबल माइंड सेट होता है, बड़ा शॉट खेलूं या सिंगल डबल से मुकाबले को कवर करूं। इस डबल माइंड की वजह से दहिवली टीम के नजदीक आ चुकी है ये मुकाबला। अगर नेचुरल गेम आप रेगुलर खेलते हो तो मुकाबला आसानी के साथ जीत जाते हैं, लेकिन जब बॉल टू रन होती है, और बहुत मर्तबा ऐसे देखा है हमने, एक बॉल के ऊपर 1 छक्का चाहिए होता है तो मुकाबले में इतना इंटरेस्ट नहीं होता, लेकिन एक बॉल के ऊपर जब 1 रन चाहिए होती है ना तो जानलेवा मुकाबला। 2 गेंदे 1 रन की जरूरत, मानो बॉर्डर पर जवान तैनात किए हो उस तरह से 30 यार्ड सर्कल के अंदर कर्फ्यू लगा दिया है। ये डॉट बॉल, ओ माय गॉड, इस मुकाबले में मजा आएगा। लास्ट अंतिम की गेंद, और जीतने के लिए जरूरत है यहां पे सिंगल रन की। रिव्यू वाइट के लिए नहीं है दोस्तों, आप रनआउट के लिए, बीमर के लिए रिव्यू ले सकते हो, वाइट के लिए नहीं। कुछ यहां पे रूल्स एंड रेगुलेशन आपको फॉलो करने पड़ेंगे। क्या कमाल की बल्लेबाजी, अब आएगा मजा, मजा आएगा कमेंटेटर को, लेकिन चाहने वाले अब खड़े हो चुके हैं। चाहने वालों की सांसों की रफ्तार बढ़ चुकी है, दिलों की धड़कनें बढ़ चुकी है। यहां पे क्या मुकाबला है दोस्तों, पैसा वसूल मुकाबला। तालियां तो इस मुकाबले के लिए जरूर होनी चाहिए। क्या जबरदस्त मुकाबला, हाई वोल्टेज। अंतिम 1 गेंद, जीतने के लिए 1 रन, दोनों साइड से स्ट्राइक रोटेट होनी जरूरी होगी। अंतिम 1 गेंद, 1 रन की जरूरत, ऑन द विकेट।
ओ बढ़िया स्ट्रोक, और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है टीम दहिवली ने और राहत की सांस। तोंडचं पाणी पाहिलेलं. यस, तुझ्याच हातात मी माईक देणार होतो आता. आणि केतन पाटील पेनून आहे आणि थोड्या वेळ नाही, भरपूर वेळ बोल, कारण आम्हालाही तुझं समालोचन ऐकायचं. तर चला या मॅचचा फक्त मॅन ऑफ मॅच आपण जाहीर करूयात. या मॅच मध्ये ज्या गोलंदाजानं 3 धावा दे 3 विकेट मिळवले आणि फलंदाजी करत असताना